सो आपण आलो आणि आपला महाराजांचा स्टॅच्यू हा बघा इथे समोर. आणि हा एंट्रन्स आहे, पण अजूनही काम चालू आहे इथे बघा. हो, सो गुड मॉर्निंग गाईज. आज तारीख आहे 23 डिसेंबर 2025 आणि काल आपलं अर्धवट राहिलेलं काम पुरं करायचं आहे. तर आपण चाललो आहोत आता आजसुद्धा मालवणला. पवन गाडी काढतोय. तर काम पूर्ण करून पुन्हा आपल्याला रिटर्न यायचं आहे. पुन्हा इकडे पेपर सबमिट करायचे आहेत. काल बोललोच तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये. एक मिनिट. तर चला फटाफट निघूया. लेट झालं ॲक्च्युली 8:45ला निघायचं होतं, पण आता वाजले आहेत हे बघा 9:21. 9:21. तर आता आपल्याला जवळजवळ आपण पाऊण तास लेट आहोत. 8:45 ते 9:30 होत आले. आज काम काय होतंय काय आज झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. गणपती बाप्पा मोरया काम होऊ द्या. आज तर काम झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. बाकी आपले गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर चला 1 तासाचा प्रवास आहे इथून मालवण. डायरेक्ट आपण मालवणला भेटू. बघा हे एक रिसॉर्ट आहे इथे कोकण हेरिटेज म्हणून. पण अजून काय इकडे फारशी मंडळी कोण दिसत नाही बाहेरची. पण आमच्याच गावामध्ये आहे हे. आपल्या घराकडनं एक 5-7 मिनिटावर आहे म्हणजे गाडीने. आणि चालत आलं तर एक 10-15 मिनटं लागतील. 10-15 मिनटं लागतील. पण अजून काय कोण इकडे रिसॉर्टला त्या माणसं दिसत नाही. ॲक्च्युली बांधलं तर खूप छान आहे. काल रात्री पण येताना बघितलं मस्त लाईट वगैरे केलेली. पण मी कॅमेरा म्हणजे ऑन नाही केला कारण तोपर्यंत आम्ही पास झालो. पण बघू परत जर रात्रीचं जर या रोडला आलो तर दाखवतो. पण बांधलं तर छान आहे, पण अजून तरी काय कोण पब्लिक दिसली नाही. चला. अपघाती वळण, वाहने सावकाश चालवा. सो आपण आता पोचलोय. अजून एक 6 किलोमीटर राहिलं असेल मालवण इथून. 6-7 किलोमीटर. म्हटलं थोडं आंबे वगैरे मोरले आहेत, काजू मोरले आहेत. हे काजूचं आहे समोरचं हे बघा मोरलेले आहेत. कोकणातलं जंगल मस्त आहे एकदम. पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा. कसं सेंटर पकडून येते. हा बघा मोहर मोहर आंबा मोहर. दोन्ही बाजूला सगळी आंब्याची झाडं आहेत. काल पण दाखवलेला कुठे. हे हॉटेल साहेबा. हॉटेल साहेबा. इकडे बोटिंग चालली आहे. सगळे बोटिंग करतायत. हॉटेल साहेबाच्या समोरच आहे. आपण आलो आता 2 मिनिटामध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये. मस्त आहे. हे आलं झांटे. झांटे फॅक्टरी आउटलेट आहे. हे झांटेची फॅक्टरी आउटलेट आहे. हे येल्लो कलरचं आहे बघा झांटे. काल इकडनंच काजू घेतले. चला
2 मिनिटामध्ये पोचू आपण आता. सो आपलं काम झालं, फक्त 15 मिनिटात झालं. कालच सगळं रेडी करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे काय वेळ लागला नाही. फटाफट एकदम सगळं. आणि काल आम्ही दिवसभर थांबलेलो या एका 15 मिनिटाच्या कामासाठी. दिवस गेला इथे. चला काही असू दे, काम तर झालं. मेन तेच आहे. फेरी फुकट नाही गेली. आता स्टॅच्यूला जाऊया. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जो पुन्हा हे केलंय, स्थापन केलंय. भाई लक्ष नाही, तर तिथे जाऊया, दर्शन घेऊया महाराजांचं आणि मग निघू घरी जायला. चला. सो आपण आलो आणि आपला महाराजांचा स्टॅच्यू हा बघा इथे समोर. वाव, सही यार. म्हणा केवढं आहे. मग लाव इथे गाडी राईटला, सावळीत घे समोर. एंड पार्कच आहे इथे, टाक सावळीत समोर. इथे टाक. एंड पार्क नाही, लोकल आहे. बरा होता आताच सांगतो. आपण राजकोटला आलोय आणि शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे त्याला भेट द्यायला. मग अशी बोललो तुम्हाला, हा बघा समोर. चला या. मंदिराचे पावित्र्य राखा. महापुरुष मंदिर राजकोट. हॅलो. हे पाळा मित्रांनो, आणि हे पाळलंच पाहिजे. आणि हा आपला महाराजांचा स्टॅच्यू. अजूनही काम झालेलं नाहीये, छोटी मोठी कामं अजूनही चालू आहेत. आणि हे आहे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिकडे आहे ना, हे बघा शाळेची सहल आली आहे. हे बघा ती मुलं आहेत सगळी. आणि हा एंट्रन्स आहे, पण अजूनही काम चालू आहे इथे. हे बघा, जसं एखाद्या किल्ल्याला तटबंदी असते ना, तशी ही तटबंदी आहे. आणि समोर आहे महाराजांचा स्टॅच्यू. चला, झालंय आपलं. आता इथून निघूया डायरेक्ट घरी. कुठे जायचं आहे आता? डायरेक्ट घरी. ठीक आहे, डायरेक्ट आता घरी. आता घरी जाऊन मग संध्याकाळी कणकवली मार्केट. ओके, मी चप्पल इकडे आहेत. संध्याकाळी म्हटलं कणकवली मार्केट.
काढून ये बघा ना केवढे मोठे काढून दे मी खिशात ठेवते इथं दे बाहेर जातो चिल्लं पण आहे चिल्लं पण आहे ते आहेत वाळातले आहेत ते परत ओपन केली आता जे मंदिर बघितलं ना गणपतीचं ते जयंत साळगावकरांचं आहे आपले कालनेवाले जयंत साळगावकर आणि राजकोट किल्ल्याकडे जाताना पहिल्यांदा हे मंदिर येतं आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळून राजकोट किल्ला येतो जो म्हणजे आता शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूसाठी बांधलेला येतो तर हे मंदिरही खूप छान आहे जेव्हा तुम्ही नक्कीच राजकोटला याल शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघण्यासाठी तर हे मंदिर रस्त्यातच आहे अगदी 2 मिनिटावरच आहे 2 मिनिटं आधी आहे तर नक्की भेट द्या या मंदिराला खूप छान सुंदर गणेशाची मूर्ती आहे थोडंसं मी तुम्हाला दाखवलं कारण गर्दी होती तिथे तर त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला लांबून एक शॉट दाखवलं आहे पण नक्की भेट द्या खूप छान मूर्ती आहे चला आपलं काम झालं सगळं सातवारा वगैरे सगळं एकदम एकदाच कालपासून आजपर्यंत टेन्शन मध्ये होतो कधी होईल पण मोठं टेन्शन केलं आता आपण चाललोय कणकवलीला आज मंगळवार कणकवली बाजार असतो मग म्हटलं चला एक फेरी मारून येऊया बरीच वर्ष झाली बाजाराला गेलो नाही कणकवलीच्या एक फेरफटका मारून बघू म्हटलं काय काय चला हा तेच ना बसून तरी काय तेवढं इथे तरी टाइमपास तरी होईल बघता तरी येईल काय हवं नको चला तुम्हाला पण फिरवतो कणकवली बाजार आपला असुरंडी घाट असुरंडीचे रस्ते नागमोडी इकडे पण खड्डे रस्त्यांवर पडले हो हे बघ ही इकडची ना राईट साईडची सगळी झाडं तोडली बघ है ना काय जंगल होतं हे सगळं गेलं पुराच्या पुरं आणि हा आता आपला हेअर पेंट टन इथे आहे ना इथे डाव्या बाजूला आंब्याचं झाड होतं मोठंच्या मोठं केवढं तरी तेव्हा म्हणजे आम्ही शाळेत वगैरे होतो ना तेव्हा कणकवली बाजार हा बघा मी जातोय त्याला प्लेट घ्यायचं मला घड्या आपलं चष्म्याच्या दुकानात ना पाहिजे ना 50 ला Bigger than